नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मराठी कुमार भारती या पाठ्यपुस्तकातला 8वा धडा पाहतोय. धड्याचं नाव आहे वाट पाहताना आणि लेखिका आहेत अरुणा ढेरे. पहिल्यांदा आपण लेखिकेचा परिचय बघू, त्यांचं साहित्य क्षेत्रातलं कार्य बघू आणि त्यानंतर आपल्या पाठाला सुरुवात करू. अरुणा ढेरे यांचा जन्म 1957 साली झाला. प्रसिद्ध कवयित्री, कथालेखिका, संशोधक, समीक्षक अशी ओळख त्यांची महाराष्ट्राला आहे. कथा, कादंबरी, ललित लेख, आस्वादक समीक्षा, संशोधनपर लेखन असे त्यांनी विविधांगी लेखन केले आहे. काव्यात्मकता आणि मानवी नात्यांचा शोध ही त्यांच्या ललित साहित्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांचे प्रारंभ, यक्षरात्र, मंत्राक्षर, निरंजन, जावे जन्माकडे हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. कृष्ण किनारा, अज्ञात झाल्यावर हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. रूपोत्सव हा त्यांचा स्फुट लेख संग्रह आहे, तर मैत्रेयी ही त्यांची कादंबरी आहे. याशिवाय नागमंडल, लोकसंस्कृतीची रंगरूपे, विस्मृती चित्रे हे संशोधनात्मक समीक्षात्मक लेखन त्यांचं प्रसिद्ध आहे. याशिवाय त्यांची अशी ओळख सांगता येईल की गेल्या वर्षी झालेल्या यवतमाळच्या मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या आणि महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध इतिहास संशोधक, लोकसंस्कृतीचे संशोधक राची ढेरे यांच्या त्या कन्या आहेत. पाठाचा परिचय बघा. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कशाची न कशाची तरी वाट बघणे ही अटळ गोष्ट असते. प्रस्तुत पाठात लेखिकेने वाट पाहणे या गोष्टीचे अनेकविध पैलू उलगडून दाखवले आहेत. वाट पाहणे हा अनुभव कधी सुखद तर कधी दुःखद असू शकतो. त्यात कधी उत्कंठा, हुरहुर असते तर कधी दडपण असते, हे या पाठातून लक्षात येते. तेव्हा वाट पाहणं ही आपल्या दैनंदिन जीवनातला एक आपला अनुभव आहे. अगदी लहान मुलांपासून त्या वृद्ध लोकांपर्यंत आपण कशाची ना कशाची तरी वाट पाहत असतो. आणि लेखिका म्हणतात त्याप्रमाणे त्याची कधी हुरहुर असते, कधी उत्कंठ असते, तर कधी कधी दडपण पण असतं. वाट पाहणं कधी कधी वेदनादायी होतं, कधी कधी ते आनंदाचं असतं. ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव या पाठात त्यांनी आपल्याला दिलेला आहे. पाहूया, त्यांनी लहानपणीच्या काही आठवणी सांगितलेल्या आहेत. एका चिनी चित्रपटाची चर्चाही त्यांनी या पाठामध्ये केलेली आहे. तेव्हा बघूया या पाठामध्ये लेखिकेने आपल्याला काय सांगितलंय. एका परिच्छेदाचं प्रकट वाचन करत तो पाठ आपण समजावून घेऊ. बघा. होळीनंतर थंडी झपाट्यानं कमी होत जायची आणि आंब्यावर मोहर नुसता घमघमत असायचा. परीक्षा तोंडावर आलेली असायची. मोकळ्या अंगणात अंथरुणं पडायची ती सुट्टी लागल्यावर. पण मार्च एप्रिलमध्ये आम्हाला गॅलरीत झोपायला मिळायचं. रात्रीचे मऊगार हात अंगावर फिरायला लागले की झोपेची गडद चाहुल यायची. डोळे मिटताना मनात एकच संदेश जागा व्हायचा, उद्या कोकिळेचं कुहू ऐकू येईल का? बघू हं. पहाटे पहाटे गाढ झोपेत असतानाच तो कुहू कुहू आवाज कानावर यायचा आणि त्या आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक होऊन जायचं. पाठाच्या सुरुवातीलाच लेखिका आपल्याला असं सांगतात, त्यांच्या वाट पाहण्याच्या आठवणी सांगताना त्यांनी सुरुवात केलेली आहे, होळीनंतर थंडी झपाट्यानं कमी व्हायची. आपल्याकडे होळी झाली की थंडी कमी होते बघा. त्याच दरम्यान आंब्यावर मोहर फुललेला असतो. तो मोहर आजूबाजूच्या वातावरणाला असा सुगंधित करत असतो, तो घमघमत असतो. आणि मग अशा काळात परीक्षा तोंडावर आलेली असायची. मोकळ्या अंगणामध्ये अंथरुणं पडायची ती सुट्टी लागल्यावर. पण मार्च महिना सुरू असायचा आणि मग आम्हाला गॅलरीत झोपायला मिळायचं असं लेखिका आपल्याला सांगतात. तेव्हा त्या काळात त्यांनी ज्या गोष्टीची वाट पाहिली त्या कोणत्या गोष्टी होत्या? लहान वय होतं त्यांचं. त्या सांगतात असं की रात्रीचे मऊगार हात अंगावर फिरायला लागले की झोपेची गडद चाहूल लागायची आणि मग डोळे मिटता मिटता झोप येता येताच मनात एक संदेश जागा व्हायचा. काय वाटायचं? कुठला संदेश असायचा? की उद्या आपल्याला कोकिळेचं कुहू ऐकू येईल का? आणि मग बघू हं असं म्हणून त्या झोपी जायच्या. आणि मग पहाटे पहाटे दाट गडद झोपेत असताना, गाढ झोपेत असतानाच कुहू कुहू असा आजूबाजूला आवाज यायचा. आणि मग रात्री झोपताना जो संदेश मनात जागा झालेला होता, जे वाट पाहणं सुरू झालेलं होतं की उद्या आपल्याला कोकिळेचा कुहू ऐकू येईल का, या वाट पाहण्याच्या गोष्टीचं मोठं सार्थक होऊन जायचं असं लेखिका आपल्याला सांगतात.
पुढचा परिच्छेद बघा. सुट्टीची वाट पाहणं तर तेव्हापासून सुरू झालेलंच असायचं. अभ्यासाचा आळस नसायचा, पाठांतर आवडायचं, नेमलेली पुस्तकं गोष्टीच्या पुस्तका इतकीच परत परत आवडीनं वाचली जायची. पण अभ्यासाचं वही पुस्तक जरा बाजूला झालं रे झालं की सुट्टीची आठवण उसळी मारून वर यायची. ते अंगणातलं हजारी मोगऱ्याचं झाड, शनिवार वाड्यात सकाळी सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुलं, माठातलं वाळा घातलेलं पाणी, आई आत्याची कुरड्या पापड्याची घाई, अंगणभर पडलेली वाळवणं, कैरीची डाळ आणि पणं, कधी कधी घरची परवानगी मिळाल्यावर चोखायला मिळणारे बर्फाचे गोळे, उसाचा ताजा रस आणि मुख्य म्हणजे खूप गोष्टीची आणि कवितांची नवी पुस्तकं. सुट्टीची किती वाट पाहत असो आम्ही. कोकिळेचा पहिला कुहू कुहू असा आवाज, ज्या काळात ते वाट पाहत होते या आवाजाची, त्याच काळामध्ये सुट्टीची देखील मोठी चाहूल लागायची. कारण परीक्षा तोंडावर आलेली असायची. परीक्षा संपली की उन्हाळ्याची सुट्टी लागायची आणि मग सुट्टीची आम्ही खूप वाट बघायचो असं लेखिका म्हणतात. पण हे सांगताना त्या ह्या विसरत नाहीत की सुट्टीचं जरी आमचं वाट पाहणं असलं तरी देखील अभ्यासात आळस नसायचा, पाठांतर देखील आवडायचं, नेमलेली पुस्तकं सुद्धा गोष्टीच्या पुस्तका इतकीच आवडीनं आम्ही वाचायचो असं त्या सांगतात. पण अभ्यासाचं वही पुस्तक जरासं बाजूला झालं रे झालं की सुट्टीची आठवण अशी उसळी मारून वर यायची. आणि मग सुट्टी म्हटलं की कसं असतं बघा, शाळा नसते, अभ्यास नसतो आणि मग फक्त सुट्टी आणि सुट्टी. आणि मग त्या उन्हाळा सुट्टीतली जी लगबग आपल्या घरातली, अंगणातली, ती या परिच्छेदामध्ये लेखिकेने सांगितलेली आहे. ते असं म्हणतात की ते अंगणातलं हजारी मोगऱ्याचं झाड, त्यांच्या घराच्या जवळच असणारा पुण्यातला तो शनिवार वाडा, त्या शनिवार वाड्यात जाऊन आणलेली त्यांनी वेचून आणलेली बकुळीची फुलं, घरात माठातलं वाळा घातलेलं थंड पाणी, किंवा आईची आत्याची कुरड्या पापड्याची घाई, अंगणभर पडलेली वाळवणं, कैरीची डाळ आणि पन्हं हे उन्हाळ्यातलं एक खास वैशिष्ट्य. आणखी कधी मधी घरची परवानगी मिळाल्यावर चोखायला मिळणारे बर्फाचे गोळे किंवा ऊसाचा ताजा रस आणि मुख्य म्हणजे खूप गोष्टीची पुस्तकं त्यांचे बाबा आणून द्यायचे त्यांना. प्राची ढेरे त्यांचे वडील मोठे पुस्तक प्रेमी, एखाद्या संस्थेला देखील हेवा वाटावा असं त्यांचं ग्रंथालय होतं स्वतःचं. अशा एका महान माणसाची ही मुलगी. त्यामुळं लहानपणी खूप सारी गोष्टींची, कवितांची पुस्तकं मिळाली त्यांना. दृष्टे वडील होते, वाचनाची आवड असणारे वडील होते, त्यामुळं मुलांना देखील ते आपल्या पुस्तकं आणून द्यायचे. आणि त्या पुस्तकामुळं देखील सुट्टीची आम्ही खूप वाट बघायचो आम्ही, असं लेखिका आपल्याला सांगतात. सुट्टीच्या काळामध्ये खूप सारी पुस्तकं वाचायला मिळायची, गोष्टीची, कवितांची. आणि या पुस्तकामध्ये एक वेगळं जग मला भेटायचं असं लेखिका सांगतात. बघा तो परिच्छेद, लेखिका काय म्हणतात. आमच्या भल्या मोठ्या वाड्यात पुष्कळ बिराड असली तरी अख्ख्या वाड्याला मिळून असलेला एक चौथा मजला म्हणजे माळाच होता. सुट्टीची वाट पाहताना माळ्यावर जाऊन पुस्तकांच्या गराड्यात बसण्याच्या अद्भुत कल्पनेनं अगदी आतून मन फुलून येई. पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती. एक वेगळं जग तिथे भेटत होतं. न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसं, न अनुभवलेले प्रसंग, अनोळखी तरी पण आपले वाटणारे, ओळखीचे धागे जुळणारे, न जुळणाऱ्या गोष्टी सुद्धा अगदी किती थक्क करणाऱ्या. म्हणजे जग असंही असतं तर. मला केवढं तरी नवेपण भेटत होते आणि शब्दांची जादू कळत होती. मी वाचत होते त्या गोष्टी, तो इतिहास, ती गाणी कुणीतरी रचलेली होती, लिहिलेली होती. जे सुचलं ते लिहावंसं वाटलं ते कसं लिहू शकली आहेत ही माणसं. मला भाषेची ताकद समजत होती, लेखकाच्या प्रतिभेची ताकद समजत होती. म्हणून पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ इतका वेळ लावायचा की बस. या परिच्छेदामध्ये लेखिका आपल्याला सांगतात की त्या वयातच, त्या शाळेच्या वयातच त्यांना लेखकाच्या प्रतिभेची ताकद समजत होती, शब्दाची जादू कळत होती. त्या पुस्तकांबद्दल, पुस्तकांची वाट पाहण्याबद्दल आपल्याशी हितगुज करतात या परिच्छेदामध्ये. ते असं म्हणतात की आमच्या वाड्याला एक चौथा मजला होता, तो जणू माळाच होता. आमच्या भल्या मोठ्या वाड्यात भरपूर बिराडं होती, खूप सारी कुटुंब होती. तरी देखील उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये माळ्यावर जाऊन पुस्तकाच्या गरड्यात आपण बसतोय ही एक कल्पना अद्भुत होती.
आणि या कल्पनेनं मन आतनं फुलून यायचं. सुट्टीची वाट पाहण्याचं हे तर निमित्त होतं, कारण होतं. कारण खूप सारी पुस्तकं वाचायला मिळणार होती. पुस्तकाची वाट पाहण्यात एक गंमत होती असं लेखिका म्हणतात. कारण तिथे एक वेगळं जग भेटत होतं. न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसं, न अनुभवलेले प्रसंग, अनोळखी तरी पण आपले वाटणारे, ओळखीचे धागे जुळणारे, असं एक जग त्यांना तिथं भेटत होतं. म्हणजे त्या पुस्तकाच्या रूपानं अनेक देश, अनेक माणसं, अनेक अनुभव, अनेक प्रसंग त्यांच्या अनुभवामध्ये नव्यानं काहीतरी भर घालत होते. असं एक वेगळं जग तिथं भेटत होतं, ज्या जगाशी कधीतरी आपले ओळखीचे धागे जुळायचे किंवा धागे जुळत पण नसायचे. पण ओळखीचे धागे न जुळणाऱ्या गोष्टीत सुद्धा कितीतरी थक्क करणाऱ्या होत्या. म्हणजे जग असंही असतं तर, असं मला त्या वयात समजत होतं असं लेखिका आपल्याला सांगतात. मला कितीतरी नवं पण भेटत होतं, शब्दाची जादू कळत होती. आपण जे वाचतोय तो इतिहास, आपण जे वाचतोय त्या कविता, ह्या कुणीतरी लिहिलेल्या आहेत. आणि हे त्यांना कसं सुचलं असेल बरं, सुचलेल्या गोष्टी ते शब्दबद्ध कसे करत असतील, शब्दात कसे उतरत असतील. ही माणसं, त्यांची भाषा, त्या भाषेची ताकद, लेखकाची प्रतिभा, ह्या सगळ्या गोष्टी मला पुस्तकामध्ये भेटत होत्या. आणि म्हणून पुस्तक वाचण्याची एक मोठी संधी या सुट्टी आम्हाला देणार होती. त्यामुळे आम्ही सुट्टीची खूप वाट बघायचो. सुट्टीच्या आधीचा काळ इतका वेळ लावायचा की बस, असं लेखिका आपल्याला सांगतात. पुढचा परिच्छेद बघा. आणखी एक वाट पाहणं होतं पोपटांच्या थव्यांचं. आमच्या घरामागे एक मोठं उंबराचं झाड होतं. ऊन तापण्याचे दिवस आले की त्यांचे थवे उंबरावर येऊन उतरायचे. कशा तरीच पानांचं गाठी गाठीचं ते झाड तेव्हा पिक्या उंबराने आणि राघूंच्या हिरव्या पंखांनी इतकं सुंदर होऊन जायचं. मी वाट पाहायचे त्या थव्यांची, त्या लालसर गोड झालेल्या उंबरांची, माझ्या मनात जाग्या होणाऱ्या कितीतरी कवितांची. या परिच्छेदामध्ये आणखी एक गोष्टीची वाट त्या पाहत असं त्या सांगतात, ते म्हणजे पोपटांच्या थव्याची. हे पोपटाचे थवे त्यांच्या घरामागच्या उंबराच्या झाडावर जमा व्हायचे. लेखिका असं म्हणतात की आमच्या घराच्या मागे एक मोठं उंबराचं झाड होतं आणि ऊन तापण्याचे दिवस आले की पोपटांचे थवे या उंबराच्या झाडावर यायचे. कशा तरीच पानाचं गाठी गाठीचं झाड होतं, पण पोपटाचे थवे आले की ते सुंदर होऊन जायचं. त्याच्यावर उंबरं पिकलेली असायची. तेव्हा हे पिक्या उंबराचं झाड राघूंच्या हिरव्या पंखाने एवढं सुंदर होऊन जायचे की मी त्याची वाट बघायची. वाट पाहायची मी त्या पोपटांच्या थव्यांची, त्या लालसर झालेल्या गोड उंबरांची आणि त्याच काळात माझ्या मनात जाग्या होणाऱ्या कितीतरी कवितांची मी वाट पाहायचे. पान नंबर 27 वरचा शेवटचा परिच्छेद बघा. पुढे मग कवितेचं बोट मी चांगलंच घट्ट धरून ठेवलं. तिची माझी मैत्रीच झाली. आपण कधी पण केव्हा पण मैत्रिणीला हाक मारतो, तिच्याकडे धावतो, तिच्याबरोबर भान विसरून मनातलं वाटेल ते बोलतो. इथे फक्त एक फरक होता. तिला हवं तेव्हा ती माझ्याकडे यायची, कधीही, रात्री, मध्यरात्री सुद्धा. पण मला मात्र कधी कधी खूप वाट बघायला लावायची. पान 28 वर बघा. मी हाक मारल्यावर हमखास येईलच असं नसायचं कवितेचं. मग तिची वाट पाहणं, अस्वस्थ होणं, कशातच मन लागेन असं होणं, आई आत्याची ती बोलणी खाणं. आज ते वाट पाहणं आठवलं तरी मी पुन्हा हुरहुरते. उंबराच्या पिकल्या फळावर पोपटाचे हिरवे पंख पुन्हा उतरून यावेत असं उगाच वाटत राहतं. या परिच्छेदामध्ये लेखिका आपल्याला असं सांगतात की पिक्या उंबरावर हिरव्या पंखाचे राघूचे थवे जसे उतरावेत ना, तशी कविता मनात उतरायची. हळूहळू ही कविता माझी मैत्रीण बनली. पण आपली मैत्रीण आणि कविता असलेली मैत्रीण यामध्ये फरक होता. आपण आपल्या मैत्रिणीकडे कधीही जातो, तिच्याकडे धावतो, तिच्याशी भान विसरून मनातलं वाटेल ते बोलतो, केव्हाही हाक मारू शकतो. तसं कवितेचं नव्हतं. इथं फरक होता. कवितेला जेव्हा हवं तेव्हाच ती माझ्याकडे यायची, असं लेखिका आपल्याला सांगतात. अगदी कधीही, रात्री, मध्यरात्री सुद्धा, कधी कधी खूप वाट बघायला लावायची ती. ते असं म्हणतात की मी कवितेसाठी हरवून जायचे, उदास व्हायचे,
तिची वाट बघायची, अस्वस्थ व्हायची, मन कशात लागायचं नाही. आणि मग आईचं आत्याचं बोलणं खायचं, हे नेहमीच. आणि आज जरी ते दिवस आठवले ना, तरी अजूनही मन हुरहुरतं आणि उंबराच्या पिकल्या फळांवर हिरव्या पंखाचे पोपट पुन्हा उतरून यावेत असं उगीच वाटायला लागतं. आपण जर त्यांच्या जीवनातला कवितेचा प्रवास बघितला तर खूप छान आहे. अरुणा ढेरेंच्या कविता खूप सुंदर आहेत, खूप गाजलेल्या कविता आहेत. त्यांच्या आणि कविताची खूप घट्ट मैत्री पुढच्या काळात झाली हे जरी खरं असलं, तरी ज्या काळात त्यांची ही सुरुवात होती, कवितेचं वाट पाहणं होतं, ते किती अद्भुत होतं याचं वर्णन आता इथं आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा परिच्छेद बघा. आमची आत्या तेव्हा उरुळी कांचनच्या मराठी शाळेत नोकरी करायची. तेव्हा आजच्यासारखी उरुळीला सहज जाण्याजोगी वाहनाची सोय नव्हती. आत्या सकाळी 8 वाजताच घरातून जायची, बस पकडून रेल्वे स्टेशनला जायची, मग पॅसेंजरनं उरुळी, परतताना तसंच. गाडी पुष्कळदा उशिरा सुटायची. पुन्हा पुणे स्टेशनवरून बसनं घरी परतायला तिला कधी 9, 9:30 सुद्धा व्हायचे. आम्ही भावंड तेव्हा तिची वाट बघत वाड्याच्या दिंडी दरवाजात उभे राहायचो. आत्या येईपर्यंत वाट बघून रडू गळ्याशी दाटलेलं असायचं. ती आली की धाकटा भाऊ झेप टाकून तिला लोंबकळायचा आणि मी रडू आवरत हसायची. सगळा शोष निपटून तिच्या जवळ घेण्यानं शांत वाटायचं. तिला नोकरी करणं भाग होतं आणि आमचं वाट पाहणं अटळ. आज हे समजतं, पण तेव्हा जीव नुसता फुटून जायचा. कसली कसली भीती वाटत राहायची. या परिच्छेदात लेखिकेने आणखी एका वाट पाहण्याची गोष्ट सांगितलेली आहे. त्यांची आत्या ती त्यांच्या घरातून म्हणजे पुण्यातून उरुळी कांचनला मराठी शाळेत नोकरी करायला जायची. जाताना ती पुणे स्टेशनपर्यंत बसनी जायची, बसनी तिथून पॅसेंजरनं उरुळीला, परतताना शाळा सुटल्यानंतर तसंच. उरुळीहून पुन्हा पॅसेंजर, पुन्हा पुणे स्टेशन आणि पुण्याच्या स्टेशनवरून पुन्हा घराकडे यायला बसनी त्यांना रात्रीचे कधी कधी 9, 9:30 व्हायचे. तेव्हा लेखक असं म्हणतात की आम्ही लहान भावंड आमच्या वाड्याच्या दिंडी दरवाजात उभं राहून तिची वाट बघायचो. रात्र झालेली असायची. खूप साऱ्या गोष्टी मनात यायच्या. कसली कसली चिंता वाटायची, भीती वाटायची. पण एकदा आत्या आली की मग मी रडू आवरत हसायचे आणि माझा लहान भाऊ तिच्या गळ्यात झेप टाकून तिला लोंबकळायचा आणि मग जेवढ्या वेदना झाल्या, जेवढं दुःख झालं, ते सगळं संपून जायचं क्षणार्धात आणि आत्याने जवळ घेतलं की बरं वाटायचं. हा सुद्धा वाट पाहण्याचा एक अनुभव, थोडासा वेगळा अनुभव लेखिकेने या भागामध्ये आपल्याला सांगितलेला आहे. शेवटच्या 3-4 परिच्छेदामध्ये एका छान चित्रपटाची चर्चा लेखिकेने केलेली आहे. त्यातला एक प्रसंग आहे की ज्या प्रसंगाच्या आधारे माणसाच्या जीवनात वाट पाहणं काय असतं हे त्यांनी सांगितलेलं आहे. खूप छान आहे, चित्रपट पण छान आहे. त्या चित्रपटातला काही हिस्सा, ज्या हिस्साची चर्चा इथं केलेली आहे, तो दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय तुम्हाला. पण अगोदर आपण हा परिच्छेद वाचूया. अलीकडे एक सुरेख परदेशी सिनेमा पाहिला. चिनी सिनेमा. पोस्टमन इन द माउंटन हे त्याचं नाव. पहाडी प्रदेशामधला एक जुना पोस्टमन आजारी पडतो म्हणून त्याच्या जागी त्याच्या मुलानं काम करायचं ठरतं. मुलगा काही फारसा उत्सुक नसतो त्या कामाला, पण शेवटी पत्राचा थैला पाठीवर घेऊन वडिलांबरोबर कामाची माहिती करून घेण्यासाठी निघतो. वाहनाची सोय नसलेल्या लहान लहान वाड्या वस्त्या पायी चालत हिंडायच्या हे वाटतं तितकं सोपं काम नव्हतं. एका वस्तीवर दोघं बापलेक येतात. तिथं एका झोपडीशी एक अंध म्हातारी बसलेली असते. पोस्टमन आल्याचं तिला बरोबर समजतं. ती आनंदून जाते. पत्र हातात घेऊन ती स्पर्शानं त्याचा आनंद भोगते. पोस्टमनलाच ते वाचायला सांगते. म्हातारीच्या मुलानं तिला पाठवलेलं ते पत्र असतं. त्यानं आपल्या आईची खूप प्रेमानं विचारपूस केलेली असते. तिला घेऊन जायला तो लवकरच येणार असल्याचं त्यानं लिहिलेलं असतं. हे सगळं ऐकताना म्हातारीच्या तोंडावर खूप समाधान पसरतं. मुलगा जेव्हा पुढे होतो तेव्हा त्याला दिसतं की बापाच्या हातात मुळी कोरा कागदच आहे, त्यावर काही लिहिलेलंच नाही. म्हातारी मात्र त्याच्या बापाला पुन्हा पुन्हा धन्यवाद देते, आशीर्वाद देते. तिथून लांब आल्यावर मुलाला बाप सांगतो
की ती म्हातारी आपल्या दूर गेलेल्या मुलाची वाट पाहते आहे. त्याच्या पत्राची, त्याच्या येण्याची वाट पाहते आहे. तिचा मुलगा कधीच तिला पत्र लिहित नाही, तिची चौकशी करत नाही. पण तिचं वाट पाहणं पोस्टमनला मात्र सहन होत नाही. त्या म्हातारीला आनंद वाटावा म्हणून दरवेळी पोस्टमन मनानच कोरं पत्र वाचत आलेला असतो आणि म्हातारीचे शेवटचे दिवस त्यामुळे समाधानात चाललेले असतात. आता त्याच्या तरुण मुलानं त्याची जागा घेताना हेच नाटक पुढे चालवायचं आहे. शहरगावी राहणाऱ्या मुलाची पत्र हाच म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आहे, हे ओळखलं आहे त्या प्रौढ समंजस पोस्टमननं. तो नुसता पत्र पोहोचवणारा सरकारी नोकर नाही, तो माणूस आहे, भला माणूस. आपल्या तरुण मुलाला तो केवळ पहाडातल्या वाटा आणि खेडी दाखवत नाही, तो त्याला माणसं दाखवतो आहे. माणसांपर्यंत पोहोचण्याचे पूल दाखवतो आहे. म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्याची रीत त्यानं मुलाला समजावली आहे. वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते. दुःख, काळजी, भीती, अस्वस्थता, तडफड कितीतरी गोष्टी असतात त्यात भरलेल्या. पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याचे डोळे आठवा जरा, किंवा विठूच्या दर्शनाची वाट पाहणाऱ्या संतांचे अभंग आठवा. त्या करुणेचा स्पर्श झाला की लक्षात येतं, एखाद्या गोष्टीची वाट पाहायला लागते तेव्हाच तिची किंमत कळत जाते. कित्येक मोलाच्या गोष्टी सहज मिळाल्या तर त्याचं मोलच आपल्या लक्षात येत नाही. वाट पाहताना आपण संयम शिकतो, धीर धरायला शिकतो, एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करायला शिकतो. श्रद्धा डोळस आणि पक्की होत जाते, ध्यास वाढत जातो. हे सगळं एका वाट पाहण्याची गोष्ट करताना सहज मनात येतं आहे आणि वाटतं की जे हवं ते सहज हाती येऊच नाही. थोडीशी वाट पाहायला लागावी, थोडी तडपड भोगायला लागावी, तरच सुखाची चव वाढेल, यशाची गोडी वाढेल, प्रेमातली मायेतली तृप्ती वाढेल आणि आयुष्याबद्दलची ओढही वाढेल. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, शेवटी लेखिकेने एका सिनेमाची ज्या चर्चा केलेली आहे, तो सिनेमा जगभर गाजलेला सिनेमा आहे, चिनी सिनेमा आहे तो. पोस्टमन इन द माउंटन हे सिनेमाचं नाव आहे. सिनेमाची स्टोरी खूप छान आहे. एक वय झालेला वडील पोस्टमन आपल्या मुलाला आपलं काम शिकवतो आणि जो प्रसंग पाठात दिलेला आहे तो प्रसंग मी इथं तुम्हाला दाखवतोय बघा. तो प्रसंग तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा पोस्टमन, वृद्ध पोस्टमन आपल्या मुलाला आणि आपला लाडका कुत्रा घेऊन तो त्या दरीखोऱ्यातून फिरत असतो. एका ठिकाणी तो थांबतोय आणि मुलाला आपल्या वाट वाकडी करून एका वस्तीवर यायला सांगतो. मुलगा त्याला विचारतोय प्रश्न की तू तिकडे कशासाठी निघाला आहात, पण तो मागे यायला सांगतो. आपल्या लाडक्या कुत्र्याला तो हाक पण मारतो आणि ते दोघं तिघं आपला नेहमीचा रस्ता सोडून थोड्याशा वेगळ्या वाटेनं एका बाजूला येतात. दूर वस्तीवर एक अंध म्हातारी पोस्टमनची वाट पाहत असते. अंगणात पोस्टमन आल्याची चाहूल तिला बरोबर लागते. तिला काही दिसत नसतं, पण चाहूल लागली की ती पोस्टमनला जवळ येऊन बसायला सांगते. पोस्टमनचा तरुण मुलगा अंगणामध्ये उभा असतो. त्याला माहित नसतं की म्हातारी अंध आहे किंवा आपल्या मुलाच्या पत्राची वाट पाहते. तसा वडिलांकडे आणि त्या म्हातारीकडे बघत उभा राहतो. हा पोस्टमन आपल्या खिशातून एक पत्र काढून त्या वृद्ध महिलेच्या हातात देतोय. आपल्या मुलाचं ते पत्र हृदयाशी कवटाळून धरते ती म्हातारी. मुलगा हे पाहतोय सगळं. ही अंध म्हातारी आपल्या मुलाच्या पत्रावरून प्रेमानं हात फिरवून जणू मुलाच्या स्पर्शाचा ती आनंद घेते. मुलगा हे पाहत असतोय. बाप केवळ पोस्टमन नाही, तर त्यानं खूप माणसं जोडलेली आहे. दर्याखोऱ्यातून फिरताना माणसं जोडणारे पूल देखील या मुलाला बघायचे आहेत. पत्राचा लखोटा ती खोलते
आतून पत्र बाहेर काढते. पोस्टमनचा मुलगा देखील उत्सुकतेनं पाहत असतो. एका कोऱ्या कागदाच्या मध्ये एक नोट ठेवलेली असते. ती नोट व्यवस्थित ती घडी घालून आपल्या खिशात ठेवते आणि ते पत्र पोस्टमनला वाचायला देते. कोरं असतं ते. पोस्टमन तो पत्र हातात घेतो आणि मनानेच ते पत्र वाचायला सुरुवात करतो. त्या मुलानं तिची चौकशी केलेली असते, खूप प्रेमानं विचारपूस केलेली असते. तो तिच्यासाठी पैसे पाठवत असतो, तो लवकरच तिला न्यायला येणार असतो, असं तो पत्रात वाचत राहतो. मुलगा हे पाहतोय की आपल्या वडिलाच्या हातात कोरा कागद आहे आणि मनानेच तो पत्र वाचतोय, त्या म्हातारीशी चर्चा करतोय. वडिलांना केवळ आपली नोकरीची कामं शिकवायची नसतात त्यांना, तर माणसाचं प्रेमाचे संबंध जे आहेत ते पण त्या मुलाला शिकवायचे असतात. तोच कोरा कागद हातात देत त्या मुलाला तो त्या म्हातारीच्या जवळ बसायला सांगतोय आणि तेच कोरपत्र त्या मुलाला देखील ते वाचायला सांगतोय. काय वाचावं हा प्रश्न मुलाला पडतोय, पण आत्तापर्यंतच्या बघितलेल्या प्रसंगानं तो सावरलेला असतो. तोही मनाचंच पत्र वाचायला सुरुवात करतो. मुलगा एवढा सरावलेला नाही ना, त्याचे काही शब्द चुकतात. म्हातारीला त्याचं वाईट वाटतं. त्यांची भाषा आपल्याला समजत नाही, पण भावना निश्चित आपल्याला कळते. बघा या चित्रपटातली म्हातारीच्या चेहऱ्यावर वेदना दिसतात. वडील सांगतो, अरे असं करू नकोस, वाट बघण्याचा तिचा काळ तू सुखाचा बनवू शकतोस. फार याला प्रयत्न करावे लागत नाही. तिच्या यातना आपण कमी करू शकतो. मुलगा सावरतो. त्या वृद्ध महिलेला तो आनंदी करतो. पत्र वाचून संपल्याचं तो सांगतो आणि तेच कोरपत्र हा मुलगा त्याला खोट्यात बंद करून त्या वृद्ध महिलेच्या हातात देतोय आणि अत्यंत प्रेमानं त्या वृद्धेचा तो निरोप घेतोय. आता त्याला हे उमजलेलं असतं की वडिलांनं जी माणसं जपलेली आहेत, वडिलांनं जी माणसं जोडलेली आहेत, त्यांचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न वडील जितक्या प्रेमानं करतायत ते आपल्याला पुढे चालवायचं आहे. तो वसा देखील आपल्याला पुढे चालवायचा आहे हे त्याला समजतं आणि ते तिथून त्या वृद्धेचा निरोप घेत आहे. ती वृद्ध महिला पोस्टमनच्या मुलाला तोंड भरून आशीर्वाद देते आणि आनंदानं ती त्यांचा निरोप घेते. तिचा निरोप घेतल्यानंतर हा पोस्टमन आपल्या मुलांना सगळी हकीकत सांगतोय की तिचा मुलगा, या महिलेचा मुलगा तिला कधीच पत्र पाठवत नाही. तरी देखील आपण आपल्या पद्धतीनं, आपल्या प्रयत्नानं तिचे शेवटचे दिवस आनंदी बनवूयात, यासाठी फार प्रयत्न करावे लागत नाहीत, हे आवर्जून तो वडील आपल्या मुलाला सांगतोय. आणि इथं लेखिकेने ज्या प्रसंगाचं वर्णन केलंय तो प्रसंग इथं संपतोय. या सिनेमाच्या प्रसंगातून त्यांनी आपल्याला एकच सांगितलेलं आहे की त्या वृद्धेचं वाट पाहणं जे आहे ते जास्त दुःखाचं आणि कष्टाचं झालं असतं जर पोस्टमननं तिला मदत केली नसती तर. पोस्टमन स्वतःच पत्र बनवतोय, स्वतःच त्यात पैसे घालतोय, स्वतःच ते म्हातारीला कोरं पत्र वाचून दाखवतोय आणि तिचं जे वाट पाहणं आहे की ज्यामध्ये दुःख आहेत, यातना आहेत, त्या सगळं तो काढून टाकतोय आणि तिचं वाट पाहणं सुखाचं बनवतोय. लेखिका म्हणतात की वाट पाहणं म्हणजे काय असतं हे जर तुम्हाला बघायचं असेल ना, तर पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्याकडे बघा, किंवा भगवंताची वाट पाहणारे संत बघा, विठूच्या दर्शनाची वाट पाहणाऱ्या संतांचे अभंग आठवा जरा. त्यात जे कारुण्य असतं, त्यातली जी करुणा आहे, त्याचा एकदा स्पर्श झाला की मग आपल्या लक्षात येतं की वाट पाहण्याचं मोल काय. वाट पाहताना आपण संयम शिकतो, धीर धरायला शिकतो, आपला विश्वास घट्ट करायला शिकतो,
आपली श्रद्धा डोळसाने पक्की होत जाते. पण हे कधी आपण वाट संयमानं पाहू शकलो तर. आणि मग शेवटी लेखिका असं म्हणतात की हे सगळं एका वाट पाहण्याची गोष्ट करताना सहज मनात येत आहे आणि वाटतं की जे हवं ते सहज हाती येऊच नये, थोडी वाट पाहायला लागावी, थोडी तडफड भोगायला लागावी, तरच सुखाची चव वाढेल, यशाची गोडी वाढेल, प्रेमातली मायेतली तृप्ती वाढेल आणि आयुष्याबद्दलची ओढ सुद्धा. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, इथं हा पाठ संपतोय. या पाठामध्ये लेखिकेने जो मुख्य संदेश आपल्याला दिलेला आहे तो असा आहे की कोणतीही गोष्ट सहजासहजी माणसाला मिळूच नये. थोडीशी वाट बघायला लागावी, थोडीशी तडपड भोगायला लागावी, तर मिळणाऱ्या सुखाची चव वाढेल, यशाची गोडी वाढेल, असा एक मुख्य संदेश त्यांनी दिलेला आहे. मायेतली तृप्ती सुद्धा वाट बघितल्याशिवाय वाढत नाही, हेही त्यांनी सांगितलेलं आहे. तेव्हा वाट पाहायला लागावीच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, असा हा पाठाचा संदेश आहे. आपण स्वाध्याय बघूयात. स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला वेब डिझाईन आहेत बघा, चार वेब डिझाईन दिलेले आहेत, त्या पूर्ण करा. दुसरा प्रश्न कारणे शोधा असा आहे. तिसरा प्रश्न तुलना करा, व्यक्तीशी मैत्री आणि कवितेशी मैत्री. चौथा प्रश्न जो तक्ता दिलेला आहे तो पूर्ण करा. पाचव्या प्रश्नावर पान नंबर 30 वर स्वाध्याय दिलेल्या स्वमतावर आधारित तोही तुम्ही बघा. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ तुम्हाला पूर्ण समजला असेल मी अशी अपेक्षा करतो. भेटूया नवीन भागात नवीन अभ्यासासह. तोपर्यंत नमस्कार.